आणि यानंतर पाहणार आहोत महत्त्वाच्या 18 बातम्या टॉप 18 न्यूज। सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या इमारतीमधील हेरिटेज म्युझियम पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे। अशात पर्यटकांच्या सुविधेसाठी बुक माय शो सारख्या प्लॅटफॉर्मवरून म्युझियम तिकीट विक्री करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने केलाय आणि त्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आलाय। मकर संक्रांती निमित्तानं उस्मानाबादमधील तुळजाभवानीचं मंदिर रात्री 1 वाजल्यापासून दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। मकर संक्रांती निमित्तानं देवीची पूजा करण्यासाठी संध्याकाळी महिलांची मोठी गर्दी होते आणि त्यामुळे आज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय। मकर संक्रांती निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विठ्ठल मंदिराचा गाभारा विविध फळांनी सजवण्यात आलाय। विठुरायाच्या दर्शनानं मकर संक्रांतीची गोड सुरुवात करण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। औरंगाबादच्या एसीपीवर मारहाणीचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात तक्रारीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। दारू पिऊन नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप एसीपी धुमेंवर लावण्यात आला। मावळमधील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावमध्ये साई पॅलेस या लॉजवर दरोडा टाकत रोकड लुटण्यात आली आहे। दरोडेखोरांनी एका कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले तर 3 कामगारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। साई पॅलेस लॉजवरील सीसीटीव्ही डीव्हीआरसह इतर सामानाची तोडफोड मार्गावरील डोंगर रांगा धुक्याच्या धुळईत न्हाऊन निघाल्याचं चित्र दिसतंय। जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये हिमस्खलन झाल्यानं खळबळ उडाली असून या हिमस्खलनामुळे बांधकाम कंपनीचं वर्कशॉप बर्फाखाली गाडलं गेलेलं आहे। किश्तवाडमध्ये तुफान बर्फवृष्टी झालेली आहे। तर जम्मू काश्मीरसह बांदीपोरासह 12 जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला। राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं कुपवाडा जिल्ह्याला अधिक धोका असल्याचं सांगितलंय, तर बांदीपोरा, बारामुल्ला, डोडा यासह इतर जिल्ह्यांसाठी मध्यम धोक्याचा इशारा देण्यात आलाय। दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये केलेल्या छापेमारीत 2 ग्रेनेड सापडले। नौशाद आणि जगजीत या 2 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली होती। या दोघांनी एका हत्येचा व्हिडिओ पाकिस्तानला पाठविला होता। उत्तर प्रदेशातील एटामध्ये तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय। रात्रीच्या दरवेळेस रस्त्यावर बाईकवरून तरुण स्टंटबाजी करताना या व्हिडिओत पाहायला मिळतंय। राजस्थानच्या नागौरमध्ये भरधाव जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं त्यानं अनेक गाड्यांना धडक दिली आहे। यानंतर चालकानं ट्रकमधून उडी मारत आपला जीव वाचवला, मात्र चालकाविना हा ट्रक जवळपास 200 मीटरपर्यंत धावत होता। या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथं अवैध बांधकामांविरोधात प्रशासनानं कडक कारवाई केली आहे। शहरात तयार करण्यात आलेला शॉपिंग कॉम्प्लेक्स तर अवैध बांधकाम पाडून टाकण्यात। उत्तर प्रदेशातील मेरठच्या क्रांती पॅलेस परिसरात बिबट्या फिरताना सीसीटीव्हीत कैद झालाय। शहरातल्या निवासी भागात बिबट्या दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले, तर वनविभागाकडून या बिबट्याचा शोध सुरू। धावपळ झाली। प्रदूषण केंद्रात ही आग लागली आणि या आगीमुळे चीनमधील कोरोनाचं थैमान थांबायचं नाव घेत नाहीये। चीनमधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। कोरोनामुळे चीनमध्ये गेल्या 35 दिवसांमध्ये जवळपास 60,000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। चीनमध्ये कोरोना नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यूची आकडेवारी समोर येते।